पुणे मनपा चुनाव प्रभाग 41 में शिवसेना उम्मीदवार सारिका ताई पवार का आक्रामक चुनावी बिगुल, कहा विकास करके दिखाऊंगी पुणे। जैसे जैसे पुणे महानगर पालिका चुनाव नजदीक आ रहे हैं, वैसे वैसे चुनावी सरगर्मियां तेज होती जा रही है। प्रभाग क्रमांक 41 में शिवसेना की अधिकृत उम्मीदवार सारिका ताई पवार ने आक्रामक प्रचार के साथ चुनावी मैदान में अपनी पूरी ताकत झोंक दी है। आज वॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चैनल से बातचीत में सारिका ताई पवार ने प्रभाग की ज्वलंत समस्याओं पर खुलकर अपनी बात रखी। उन्होंने कहा कि वर्षों से सड़क, पानी और बिजली जैसी बुनियादी सुविधाओं की अनदेखी की गई है। अगर जनता ने मुझे सेवा का मौका दिया तो इन समस्याओं को जड़ से खत्म किया जाएगा, ऐसा उन्होंने स्पष्ट किया। सारिका ताई पवार ने बताया कि स्वच्छ और पर्याप्त पानी की आपूर्ति, चौड़ी व मजबूत सड़कें और निर्बाध बिजली व्यवस्था उनकी प्राथमिकता रहेगी। भ्रष्टाचार पर सख्त रुख अपनाते हुए उन्होंने कहा कि किसी भी स्तर पर भ्रष्टाचार बर्दाश्त नहीं किया जाएगा। महिलाओं के सशक्तिकरण को लेकर उन्होंने बचत गट, लघु उद्योग और स्वरोजगार को बढ़ावा देने की घोषणा की। साथ ही महिलाओं की सुरक्षा के लिए प्रभाग में सीसीटीवी कैमरे लगाए जाएंगे। वरिष्ठ नागरिकों के लिए नाना नानी पार्क और प्रभाग में आधुनिक सब्जी मंडी विकसित करने का भी उन्होंने आश्वासन दिया। अपने बयान के अंत में सारिका ताई पवार ने कहा, मैं केवल वादे नहीं करती, विकास करके दिखाऊंगी। प्रभाग 41 में उनका यह आक्रामक रुख चुनावी समीकरणों को नई दिशा देता नजर आ रहा है। आपण बघितलंय की भरपूर उमेदवार इलेक्शन लढवत आहेत, परंतु तुमच्यासारखा कणखर उमेदवार खऱ्या अर्थाने या भागाला गरज आहे। तुम्ही इलेक्शन का लढवताय? प्रभाग क्रमांक 41 मधील माझ्या भागातील काही महिलांचे प्रश्न असतील, काही लोकांच्या अडचणी असतील, काही समस्या असतील, ते मला सोडवायचे। उद्याच्याला जर तुम्ही नगरसेवक झाला आणि अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केला तर काय? अधिकाऱ्यांना मी त्याच पद्धतीने उत्तर देईन, एक पवारांची सून म्हणून। ताई, आपण निवडणूक का लढवत आहे, काय कारण आहे, काय सांगा? माझ्या प्रभागातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी व नागरिकांच्या सुविधा मिळवून देण्यासाठी। ताई, आपण निवडून आल्यावर पहिले 3 कामे कोणती करणार आहे, काय सांगा? सर्वात प्रथम रस्त्याची दुरुस्ती, पाण्याची टंचाई। सर्वात प्रथम मी रस्त्याची दुरुस्ती, पाणी टंचाई, स्वच्छता याच्यावर भर देईन। महिलांसाठी कोणते विशेष योजना आपण आणणार आहात? महिलांसाठी विशेष योजना, बचत गट, आरीवर्क, रोजगार हमी। आपल्या प्रभागामध्ये महिलांच्या सुरक्षतेसाठी जास्तीत जास्त मी सीसीटीव्ही कॅमेरे लावेन। पोलिसांचे जास्तीत जास्त राऊंड होतील याच्यावर मी जास्त भर देईन। ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? त्यांना सकाळी फिरण्यासाठी गार्डनची व्यवस्था करेन। तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देईन। ताई, भ्रष्टाचाराला मुक्त करण्यासाठी आपण ठोस पावले पुढे चालून काय उचलणार आहात? कुठलाही भ्रष्टाचार मी खपवून घेणार नाही, त्याच्यावर योग्य ती मी दखल घेईन। विरोधकाबद्दल मला काही टीका करायची नाहीये, मी माझे विकास कामं करून दाखवेन। नागरिकांनी आपल्यालाच का मत द्यावं असं तुम्हाला वाटतं? या प्रभागात मी समाजसेवा भरपूर केलेली आहे, तर मला आता विकास कामाची संधी मिळाली तर याचं सोनं मी नक्कीच करेन। ताई, विरोधकांबद्दल आपलं काय मत आहे? विरोधकाबद्दल बोलायला माझ्याकडे काही वेळ नाहीये। एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला शिवसेनेसाठी काम करण्याची संधी दिली आहे, त्याचं मी नक्कीच सोनं करेन। तुम्ही सर्व पत्रकार इथे आल्याबद्दल खूप खूप तुमचं धन्यवाद।